शालेय अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना या ठिकाणी 1 मार्क आपल्या परीक्षेमध्ये जर हक्काचं घ्यायचं असेल तर विद्यार्थ्यांनी या ठिकाणी दिलेले वाक्य एक्सक्लेमेटरी सेंटेन्स कसं करायचं याचा आपण या ठिकाणी थोडक्यात माहिती पाहणार आहोत। तरी सर्वप्रथम मी काही तुम्हाला नियम सांगणार आहे विद्यार्थ्यांनो, हे विद्यार्थ्यांनी नियम समजून घ्यायचे। तुम्हाला या ठिकाणी मी काही 6 वाक्य दिलेली आहेत। या 6 वाक्यापैकी पहिली 5 वाक्य आपण या ठिकाणी सोडवणार आहोत, परंतु हा सोडवण्याचे काही नियम आहेत। आता सोडवायची कशी वाक्य, ठीक आहे, सगळ्यांनी नीट लक्ष द्या। परीक्षेमध्ये जवळजवळ 8वी 9वी आणि 10वी या तिन्ही वर्गासाठी कंपल्सरी मेक इट एक्सक्लेमेटरी सेंटेन्स अशा प्रकारचं वाक्य येत असतं आणि मग आपल्याला हे वाक्य सोडवण्यासाठी बऱ्याच मुलांना एक हक्काचा मार्क्स मिळावा यासाठी मी श्री कारंडे सर मॉडर्न अकॅडमी मेक इट एक्सक्लेमेटरी सेंटेन्सची वाक्य कशी सोडवायची या संदर्भात तुम्हाला थोडंसं मार्गदर्शन करणार आहे। हे पहा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला काय करायचे, दिलेल्या वाक्यामध्ये व्हेरी किंवा अव्हेरी कुठं आहे ते शोधायचे। तर सुरुवातीला मी काय करतो, व्हेरी आणि अव्हेरी या ठिकाणी शोधतो, ठीक आहे। आता व्हेरी बघा, मी या ठिकाणी सुरुवातीला पेन्सिलने या ठिकाणी ज्या ठिकाणी वाक्यामध्ये व्हेरी किंवा अव्हेरी आला तिथं गोल करून घेतो, ठीक आहे। पहिला नियम माझा आहे व्हेरी किंवा अव्हेरीला गोल करून घ्यायचा, ठीक आहे। बरं, आता हे पहिल्या वाक्यात काय आलं व्हेरी, इथं काय आलं अव्हेरी, या वाक्यात काय आलं व्हेरी आलाय। बरं आता या वाक्यामध्ये व्हेरी पण नाही आला आणि अव्हेरी पण नाही आलाय, मग काय करायचं, मग नुसता अ तरी आलाय का पाहायचं। बरं अ आलेला आहे या वाक्यात, ठीक आहे। 5व्या वाक्यात काय आलाय अव्हेरी आलाय आणि 6व्या वाक्यात काय आलं रे बाळांनो व्हेरी आलाय, ठीक आहे। मी या सगळ्यांना गोल करून घेतला। नियम क्रमांक 1 काय, जर दिलेल्या वाक्यामध्ये व्हेरी अव्हेरी यापैकी कोणता शब्द आलेला आहे का तो पहिला शोधून घ्यायचा, ठीक आहे। जर आलेला असेल तर त्याला पहिला गोल करून घ्यायचा, ठीक आहे। एवढं जर सगळ्यांना समजलं असेल तर काय करायचं, आता पहिला दुसरा नियम, इथं मी माझे काही नियम लिहून ठेवतो, ठीक आहे। इथं या कोपऱ्यामध्ये माझे काही नियम आहेत, या नियम तुम्हाला पाहिजेत। पहा, जर नुसता व्हेरी असेल, बघा व्हेरी असेल तर व्हेरीच्या जागी आपल्याला काय वापरायचं आहे, हाऊ वापरायचं आहे। काय वापरायचं आहे, हाऊ। पण जर वाक्यामध्ये अव्हेरी, बघा मी काय म्हणतोय अव्हेरी किंवा नुसता आला असेल तर हाऊ नाही वापरायचा, मग काय वापरायचं रे, ह्याच्यात काय आहे आणि याच्यात पण काय आहे म्हणून इथं आपल्याला व्हॉट वापरायचं आहे। काय वापरायचं आहे, व्हॉट ठीक आहे। हे तुमच्या लक्षात आलं असेल, काय हरकत नाही। या ठिकाणी मी नियम तुम्हाला सांगितलेला आहे, जर व्हेरी आला तर हाऊ, अव्हेरी किंवा आला तर व्हॉट वापरायचा, ठीक आहे। करूया आपण सोडवायला सुरुवात। बघा आता या व्हेरीच्या अगोदरचा जो पार्ट आहे ना तो सोडवायचा नाही, व्हेरीपासून वाक्य सोडवायला सुरुवात करायची। बघा मी काय म्हणतो नीट लक्ष द्या, वाक्य कुठून सोडवायला सुरुवात करायची रे, व्हेरीपासून। मग आता व्हेरीपासून वाक्य सुरुवात करायची, पण आपलं काय ठरलंय व्हेरी असेल तर हाऊ वापरायचा। बघा अगोदरचं वाक्य सोडवायचंच नाही बरं का रे, अगोदरचं वाक्य सोडवायचंच नाही। मग कुठून सोडवायचे, व्हेरी अव्हेरी अव्हेरी व्हेरी, इथून सोडवायला सुरुवात करायची। पण बऱ्याच वेळा मुलं काय करतात माहिती आहे का, मुलं सुरुवातीपासून सोडवतात नुसतंच व्हेरीच्या जागी हाऊ वापरतात। असं नाही करायचं कधी, असं नाही करायचं, हे चुकीचं आहे। मग काय करायचं, अगोदरचा भाग सोडवायचाच नाही, हा जो व्हेरीच्या अगोदरचा जो भाग आहे ना, जे गोल केले ना त्याच्या अगोदरचा भाग सोडवायचाच नाही। मग आपलं काय ठरलंय, व्हेरी असेल तर काय वापरायचं रे, हाऊ। चला करू सुरुवात सोडवायला, हाऊ, ठीक आहे। हाऊ त्याच्या पुढचा भाग नंतर लिहिचा, हाऊच्या पुढे काय रे अनफॉर्च्युनेट, ठीक आहे। आता काय करायचं, जो सुरुवातीचा राहिलेला भाग आहे तो ॲज इट इज लिहायचा, पण हा आय, बघा आय हा कुठं जरी आला तरी तो कॅपिटल असतो, आय ॲम, आणि कोणतं वाक्य तयार करायचे आपल्याला एक्सक्लेमेटरी, मग शेवटी चिन्ह कोणतं द्यावं लागेल, एक्सक्लेमेशन मार्क। झालं सोपं आहे का नाही। बरं, आता दुसरं बघा, मला सांगा ही इजनी सुरुवात करू का व्हेरीपासून सुरुवात करू, आपलं काय ठरलंय, ज्या ठिकाणी गोल केला व्हेरी किंवा अव्हेरी तिथून वाक्याला सोडवायला सुरुवात करायची, म्हणजे अगोदरचा भाग लगेच घ्यायचाच नाही, म्हणजे काय होईल अव्हेरी आल्यावर काय वापरायचं आहे व्हॉट। म्हणून इथं काय करतो मी, पहा या ठिकाणी व्हॉट लिहितो व्हॉट आणि त्याच्या पुढचा भाग अगोदर लिहायचा, बघा नोबल यूथ, आणि मग जो राहिलेला भाग आहे ना तो नंतर शेवटी लिहायचा,
काय राहिलेला भाग आहे ही इज, पण इथं ही आहे ना हिचा एच कॅपिटल आहे, कारण तो वाक्याच्या सुरुवातीला एच होता. वाक्याच्या सुरुवातीचा जो पहिला शब्द असतो, पहिल्या शब्दाचं पहिलं अक्षर नेहमी कॅपिटल असतं, म्हणून हा एच कॅपिटल आहे. पण आता इथं काय सुरुवातीला आहे का ही नाही, आतमध्ये आला म्हणून हा स्मॉल करायचा. ही इज वाक्य कोणतं तयार करायचं आहे आपल्याला, एक्सक्लेमेटरी सेंटेन्स, म्हणून शेवटी एक्सक्लेमेशन मार्क. ठीक आहे, हेही सुटलं. त्यानंतर पुढचं पाहूया. द लँड इज व्हेरी फॅसिनेटिंग. आपलं काय ठरलं, अगोदरचा भाग सोडवायचाच नाही, जिथं गोल केलं तिथून सोडवायला सुरुवात करायची. व्हेरी आलं तर काय वापरायचे रे बाळांनो, हाऊ. बघा व्हेरी आलं तर काय वापरायचे रे, हाऊ. म्हणून इथं व्हेरीच्या जागी हाऊ. त्यानंतर याच्या पुढचा भाग अगोदर लिहायचा. काय रे पुढचा भाग, फॅसिनेटिंग. ठीक आहे, आता काय करायचं, जो राहिलेला भाग आहे अगोदरचा, या गोलाच्या अगोदरचा राहिलेला भाग आहे ना, तो जसाच्या तसा, फक्त इथं काय हा सुरुवातीला आल्यामुळे टी कॅपिटल आहे, पण इथं काय सुरुवातीला आहे का द नाही आहे, मग हा जो टी आहे ना टी तो स्मॉल होईल. द लँड इज. बरं, वाक्य कोणतं बनवायचं होतं आपल्याला, एक्सक्लेमेटरी सेंटेन्स, म्हणजे शेवटी चिन्ह कोणतं देणार, एक्सक्लेमेशन मार्क. ठीक आहे, चला आता चौथं वाक्य सोडूया. बरं, आपलं ठरलंय, काय ठरलंय बघा, आपल्याला अगोदरचं वाक्य सोडवायचे का नाही, ज्या ठिकाणी गोल केलाय ना त्या गोल अ किंवा व्हेरी आला. आता इथं काय आला, आला तर काय वापरायचं रे, व्हॉट. म्हणून इथं काय करतो पहा, व्हॉट पुढचा भाग काय, क्लेव्हर वुमन. आता याच्या अगोदरचा राहिलेला भाग कोणता आहे रे, गोलाच्या अगोदरचा राहिलेला भाग, माय ग्रँड मदर वॉज. एक्सक्लेमेटरी वाक्य केलेलं आहे म्हणून आपल्याला एक्सक्लेमेशन मार्क्स द्यावा लागेल. ठीक आहे, आता पहा पुढे काय करू, हे वाक्य सोडवूया आपण. सी वॉज अ व्हेरी पॉप्युलर डॉक्टर. मग आपलं काय ठरलं, अगोदरचं सोडवायचं का नाही, मग काय करायचं, जिथं गोल केलाय ना तिथून, पण आपला नियम आहे व्हेरी किंवा आला तर व्हॉट. इथं काय आलाय व्हेरी आल्यावर काय वापरायचं रे, व्हॉट. म्हणून व्हॉट अ पॉप्युलर डॉक्टर. ठीक आहे, आता सुरुवातीचा भाग याच्या अगोदरचा काय राहिलेला आहे, सी ऑज. शेवटी चिन्ह कोणतं देणार, एक्सक्लेमेटरी सेंटेन्स केले म्हणलं आपल्याला काय करायचे, एक्सक्लेमेशन मार्क द्यायचे. चला शेवटचं वाक्य सोडू. शेवटचं वाक्य इथं काय आलं रे, व्हेरी आलाय, मग व्हेरी आल्यावरती काय वापरायचं असतो, अगोदरचं लिहायचं का नाही. मग काय करणार आहे आपण, तर ज्या ठिकाणी गोल आलाय तिथून वाक्य, ज्या ठिकाणी गोल केलाय तिथून वाक्य सोडवायला सुरुवात करायची. म्हणजे काय होईल पहा, या ठिकाणी व्हेरी आला म्हणून कशाने सुरुवात करणार सांगा मला. व्हेरी आला तर वाक्याची सुरुवात हाऊने करतात. त्याच्या पुढचा भाग हाऊ सॅड अँड डिजेक्टेड. आणि जो आता या गोलाच्या अगोदरचा भाग आहे तो जसाच्या तसा आय वॉज. विद्यार्थी मित्रांनो, एक लक्षात ठेवा, आपण एक्सक्लेमेटरी सेंटेन्स करतोय म्हणजे शेवटी मी प्रत्येक ॲन्सर लिहित असताना एक्सक्लेमेटरी सेंटेन्स केल्यामुळे इथे एक्सक्लेमेशन मार्क द्यायला विसरायचं नाही. दुसरा मुद्दा, तुमच्या मनात एक शंका आली असेल बघा, काय शंका आली असेल पहा, तर सर तुम्ही काय केलंय, हा आय आहे ना, आय इथं कॅपिटल लिहिला आहे, ठीक आहे, पण एचचा हा स्मॉल केला आहे, दचा हा टी स्मॉल केला आहे, एमचा हा एम इथं मध्ये आल्यानंतर स्मॉल केला आहे बघा, पण जिथं आय आहे ना ते स्मॉल नाही केले. हे पहा, आय हा वाक्यामध्ये कुठेही आला, एकटा आय म्हणतोय बरं का, एकटा आय वाक्यामध्ये कुठेही आला, मग तो मध्ये येऊ द्या शेवटी येऊ द्या कुठेही आला तरी तो कॅपिटलच असतो. म्हणून हा आय इथं कॅपिटल आलाय, हा आय इथं कॅपिटल आलाय, बाकीचं स्मॉल होतं, फक्त आयच्या संदर्भात तसं राहतं. किंवा एखादं कोणाचं नाव असेल तर बघा, ठेवलेलं नाव असेल तर त्याचं पहिलं अक्षर नेहमी कॅपिटलच ठेवावं लागेल, कारण ते ठेवलेलं नाव आहे म्हणून. हे पहा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला आमच्या सबस्क्राईब करा आणि इतर विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.